सरकारने कर्जमाफीची घोषणा करून बरेच महिने उलटले आहेत। त्यात 30 जून ही तारीख सरकारने कर्जमाफीसाठी सांगितली होती, पण ही डेडलाईन उलटून गेल्यानंतर सुद्धा कर्जमाफी नेमकी कधी होणार याबाबतचं ठोस उत्तर सरकारने दिलं नाहीये। त्यामुळे संभ्रम सुद्धा वाढत चाललाय। त्यातच विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्लाबोल केला। पण आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही अटी शिथिल करत मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिला, पण त्यातही अंमलबजावणी मात्र कर्जमाफीची कधी होणार याचं उत्तर नाही मिळू शकलं। राज्यातली कर्जमाफी लांबणीवर, डेडलाईन हुकली, कर्जमाफी कधी होणार? तारीख पे तारीख म्हणत विरोधकांची टीका। 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळणार असा शब्द सरकारकडून राज्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात आला होता, पण 30 जूनची कर्जमाफीची डेडलाईन हुकली। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय, पण ही कर्जमाफी नेमकी कधी मिळणार याची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। पण आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। 50,000ची अट शिथिल करत आता 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर फक्त कर्जमाफीनं शेतकरी श्रीमंत झाला नाही आणि होऊ शकत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली। पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही तर होऊ शकत नाही, पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच। 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत, पण आम्ही तसं केलं नाही। आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केल्या असल्या तरी कर्जमाफी नेमकी कधीपर्यंत केली जाणार याबाबत कुठलाही शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला नाहीये। त्यामुळे विरोधकांनी सरकार कर्जमाफीबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला। रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1 लाख रुपये द्या, आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26-27ची ती त्याच्यामधून काढा, आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा। पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे पुढे तिथे ढकलत चाललेला आहात, त्याचे 2 अर्थ निघतात। एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे, नाहीतर दुसरा विषय, मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात, जेणेकरून तुम्हाला आत्ता पैसे द्यावे लागणार नाहीत। तारीख पे तारीख देते, याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे। ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे, याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे, आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। आधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 30 जून 2026ला आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार, मग आली 5 जुलै 2026, आणि आता सांगितलं जातंय की अजून आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला नाहीये। चेष्टा करायला लागले सरकार।
आणि या संदर्भामध्ये खरं तर पायातलं हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली. एक तर शेतकऱ्याचं सिबिल खराब झालेलं आहे, बँका त्यांना दारात उभा करायला तयार नाहीत, निसर्गाने त्याची चेष्टा चालू केली आहे आणि यात कमी म्हणून काय आता सरकार शेतकऱ्याची चेष्टा करायला लागलेलं आहे. पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय आता हे सरकार वटणीवर येईल असं मला काय वाटत नाही. विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीस लवकरच कर्जमाफी देतील असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी खूप चांगली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमाफीची योजना आणलेली आहे. काही टेक्निकल मुद्दे असतील तर नक्की त्यातून मार्ग काढून लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू होईल आणि त्यांना त्याचा योग्य मदत मिळेल. आता सभागृहात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली असली तरी कर्जमाफीसाठी सरकारनं केंद्राकडून आयकर डेटा मागवलाय. केंद्राकडून याबाबत माहिती आल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं कळतंय. आज मुख्यमंत्र्यांनी काही अटी शर्ती शिथिल केल्यानं मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण प्रत्यक्ष फायदा तेव्हाच होईल जेव्हा कर्जमाफी अस्तित्वात येईल. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी आणखी किती लांबणीवर पडते हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.